आम्ही आलो इथं आता 20 मिनिट लागते ना जरा शिजवायला. मटर मस्त शिजलेलं खाऊ. किती वाजता त्यात उद्या गाडी द्यायची ते मग आज जरा संघर्ष. आज वाटतं 11 वाजता आपलं जायला घरी. आज डॉक्टरने गेलो होतो आणि झोपलो डायरेक्ट. आज काहीच नाही काम केलं. गोठ्यातलं बरंच करायचं होतं राव, पण सकाळी आलो मी 7 वाजता. आपलं दादा आपले व्हिडिओ बघते ते यूट्यूबवर. फेसबुक बघता ना? फेसबुक कोण ते सगळं जुनं ब्लॉग आहे ते. टाइम जवळपास 8 वाजायला आले रे. 7:40 झाली इथं कंपनीच्या आलो इथं. तुला चंपी दिले. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता जवळपास आहे ना 5:30 वाजल्यात. मी आज दिवसभर काही शूट नाही केलं. जरा पाठवून दुखत होती राव. आज डॉक्टरने गेलो होतो आणि झोपलो डायरेक्ट. आज काहीच नाही काम केलं. गोठ्यातलं बरंच करायचं होतं राव, पण सकाळी आलो मी 7 वाजता. उरकून बिरकून सगळं गेलो होतो. हे जरा फॅनचं कॅपॅसिटर आणि जरा आहे ना थोडं एकदम चेंज करायचं. जरा वायरिंग शॉर्ट वाटतं इथली. ते चालू केले ना आता जरा वाजते फक्त. कॅपॅसिटरच गेले आहे दोघांचे. नेमके मला लावता येत नाही रे. आता बघायला लागेल. यांना ना आत घेतो, खाली टाकून देतो. सगळं इथलं एक अर्धा तासात दाखव कुंभरकून रेडी होतं इथं. हे जरा आहे ना मक्याला जरा मुंग्या लागले नाही का राव. ही मका लवकर संपून टाकाय पाहिजे पटापट. थोडं पाणी टेपकलं ना ते मुंग्या लागले याला. जरा बरीच मका टाकून दिली राव मी. थोडं गाभारला ना मग ते पुढंच जात नाही अजिबात. कसं पुढं जाणार नाही त्याला जरा प्रेमात न्यायला लागतोय. मग 1 hour later. आवाजायला आल्यात. आता मी तावड्यात चाललो. जरा चक्कर मारून पाणी थांबले का नाही रोडला. नेमकं ड्रेनेज आहे ना ओव्हरफ्लो झालंय राव. पाऊसच तेवढा पडलाय. आज 8 तारीख आहे. अजून 2 दिवस पाऊस सांगितलाय. मी ते पंजाब प्रोडक्ट त्यांचं आहे ना बातमी बघितली. लय वाईट पाऊस पडला बाई. 1 महिन्याचा कसर काढून टाकला 3-4 दिवसात ना. नेमकं ना प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला. तावड्यात नेमकं ट्रॅफिक लागलं. मग मी ना गावात आलो. म्हणलं गावात येऊन तेवढं शूट घ्यावा. नेमकं 6-6:30 वाजल्यात तरी. उजेड चांगला आहे म्हणून ड्रोन फ्लाय केला. होय आपलं दादा आपले व्हिडिओ बघते ते यूट्यूबवर. फेसबुक बघता ना? फेसबुक कोण ते सगळं जुनं ब्लॉग आहे ते. 1-1 वर्ष आधीचं आहे. तुम्ही जे बघताय ना ते 1-1 वर्ष आधीचं आहे फेसबुकला लॉंग व्हिडिओ. ते रील आत्ता जे आहे जे लॉंग व्हिडिओ आहे ना ते 1 वर्ष आधीचे. ते वासरू वारलं ते 1-1 वर्ष आधीचं आहे. मला वाटलं नव्हतं बरेच लोक बघतात. मला आतापर्यंत नाही वाटलं माझे व्हिडिओ बघतात. मला वाटलं नव्हतं व्हिडिओ बघतील म्हणून चांगलं एवढं चांगल्या प्रमाणात बघतात. इथं पात्र लय मोठं आलं रे. तरी पाणी कमी झालं आहे ना. आता इथपर्यंत आलं तर पात्र. हो इथपर्यंत यालवाडी गावाच्या हद्द इथं खेड तालुका लागला इकडं. चालेल दादा, धन्यवाद. आमचा आहे ना प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. संतोष शेठ म्हणला आपण जेवायला जाऊ त्या वासोली फाट्यावर. ती नेमकं नवीन कामाला लागला ती वासोली फाट्यावरती. पाणी उतरला
नाही इथं पण तुंबलं होतं पाणी सगळं. टाइम जवळपास 8 वाजायला आलं रे. 7:40 झाली इथं कंपनीच्या आलो इथं बर्जरमध्ये काय धंद्या एवढा वेळ लावला तू. मी 7 वाजता इथं पोचलो होतो बरोबर. मी तिकडे गेलो होतो तेवढीत लय गर्दी. काय जाम आहे ना, चाकानं जाम आहे, हात माळून जाम आहे. भाऊ म्हटलं होतं आतमध्ये बोलव की म्हटलं तू बाहेर कशाला थांबू जावले पण मरत म्हणलं काय हात यायची परत गाडी वळवा नाही करा. म्हटलं डायरेक्ट आलं की डायरेक्ट आतमध्ये आणायची गाडी म्हटलं. मकर वाईटागलेले मी लय हळूहळू माहिती मी. अरे मी इथून गेलो इतकी गर्दी. पाऊस लय अंधार आहे रे बाई, काही दिसत नाही पुढचं. बघ ना लाईट लय 10 फुटापर्यंत दिसतंय लाईट गाडीमुळं. नाही तर लाईट बंद केली नाही काही दिसायचं नाही वाईट गावात. आता इथून फक्त 3 किलोमीटर असेल ना, 2 किलोमीटर असेल इथले. पोचलो आम्ही इथं. बाई इथं काहीच दिसत नाही रे, लहान लहानपर्यंत अंधारात दिसतोय निसता. चला संतोष शेठ लय गार वाजता. आणि इथं कसे पाऊस आम्ही आलो इथं. आता 20 मिनिट लागते ना जरा शिजवायला. मटर मस्त शिजलेलं खाऊ. किती वाजतात त्यात उद्या गाडी द्यायची ते. आज जरा संघर्ष. आज वाटतं 11 वाजता आपलं जायला घरी. नंतर तर मी टू व्हीलरवर आहे रे. मग मला 11 वाजणार, तुला पण तेवढंच वाजणार बाळा. तो मी काय आपलं काही शक्ती माने का, मी काय मी लवकर वाच आहे. उलट मी खड्ड्यातून हळू देणार. 2,000 years later. चांगलं जेवण आहे पण मग लोक असतात इथं राव. संतोष शेठ बसा. 9 वाजले आता. असं आहे ना, बराच वेळा झालेला आहे आमचं नाही का. जिथं गेलो आणि मी ना व्हिडिओ शूट नाही केला. काय होतं माहिती आहे, एकदम जगदंबामध्ये आणि एक दुसरा टाइम यूज झालं माझं की बाई पटापट खातो इथं नाही का. असली भारी चव आहे ना, एकदम घरगुती. अजिबात त्रास बीस काहीच होत नाही. कोणते जास्त मसाले नाही, घरगुती सगळं घरगुतीच आहे ना. भाकरी पण किती भारी आहे. आम्ही इथं आलो ना 2-2 भाकरी. आता मला भात जातच नाही बरं का, कारण भात खाल्ल्यावर मला झोप येते. आणि तर सांधी होती त्यामुळं हातबीत सुचत्यात दुखतात नाही का मला. सांगते भात बीत पण खाऊन येतो आपण सगळं आणतो भाऊ. सुट्टी नाही देत आपण. सुपडासा विन येतं इथं 5-6 भाकरी काय रे. डेंजर. पहिल्याच टाइमला भाईने 3 खाल्ले होते. त्या गाचामुळे ते धडकलेलं आहे मला. अय ऋषा ये पाय बरं कापरे जर काय तरी. कोण सर? होय खालचं काय नाही बघ. आज गासात ते रोडला टाका ना काढून. नाही का बरोबर ट्राय मारत जातो तुझ्या. किती आणलं ऋषान वगैरे. हो हे काय करा माहितीये हा. का, गॅरेज वाले करता हा. इथलं ते स्क्रू काढीन आणि तुम्हाला काढून देईन सकाळी ते. आता उद्याच्या शोरूमलाच नेणार आहे. शोरूमला यायची उद्या. मग काय आलं मग येऊन जाऊ आपण चल ना. चला ठीक आहे. सकाळ जाऊ 10 वाजता. सोडून येऊ बघत काय लागेल आरसी आणि लायसन ना. याला बाई बघा चॅप्टर वाढायचं होतं. उलट वळणार होतं लपड झालं असतं ते. तुला चंपी दिली असते. झालं असतं ते तिथून. हो आता जवळपास 10:30 वाजल्यात. संतोषला सोडला आणि खाली आले गोठे तिकडं. ते मला पावडर टाकायची नाही का इकडं मुंग्यांची. हो इथं पावडर टाकून दिली दादा. सकाळची उचलून टी करा मी अख्खा. आता ही माक्याची कुट्टी पाडून टाकायची नाही उद्या. हो इथं जरा मोकळी गेली तर बरेच टाकून दिले माहिती मग मी. पांढरी पाडा लागली ती राव. तर ओके आजचा ब्लॉग आहे ना लय बारीक बनवला नाही का मी. आजचा आपण ब्लॉग इथे एंड करू. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल ना मला की कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या आपण.